स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 17 मार्चच्या भागात नंदिनी आणि काव्या मांडव परतनीसाठी माहेरी येतात. जीवा आणि पार्थ दोघींना सासरी न्यायला येतात. तेव्हा पार्थला नंदिनी सोबतचे तर जीवाला काव्यासोबतचे त्या घरातले क्षण आठवत असतात. दुसरीकडे तिघी बहिणी एकमेकींशी बोलत असतात, पण काव्या नंदिनीशी धड बोलत नसते. आई त्या दोघींना खाली बोलावते. तेव्हा काव्या रागातून तिथून निघून जाते. सगळेजण एकत्र जेवायला बसतात. नंदिनी जीवाला प्रॉन्स वाढायला जाते. तितक्यात त्याला प्रॉन्सची ॲलर्जी आहे असं पटकन काव्या बोलून जाते. ते ऐकून सगळेजण शॉक होतात. तेव्हा तुमच्या लग्नातला मेन्यू डिसाईड करताना मी हे सांगितलं होतं असं म्हणून जीवा सगळं सावरतो. तेव्हा यापुढे मी हे लक्षात ठेवेन असं नंदिनी म्हणते. काही गोष्टी सोसत नसतील तर आपल्यापासून लांब ठेवलेल्या बऱ्या असतात, त्याची आपणच काळजी घ्यायला हवी असं म्हणत नंदिनी पार्थला टोमणा मारते. नंदिनी जीवाला रसगुल्ला वाढते. तेव्हा त्याला काव्यासोबतचे क्षण आठवत असतात. आता मला रसगुल्ला आवडत नाही असं जीवा म्हणतो. ते ऐकताच काव्या ताटावरून उठून निघून जाते. तिच्या वतीने नंदिनी पार्थची माफी मागते. तेव्हा तिच्या वतीने कोणाकोणाची माफी मागणार आहेस असं जीवा म्हणतो. जेवण झालंय, आपण निघूया का असं जीवा नंदिनीला म्हणतो. आई काव्याला बोलवायला खोलीत जाते. सगळ्यांनी एक्सेप्ट केलंय, मग आता तूही एक्सेप्ट करायला प्रॉब्लेम नाहीये. नंदिनी जुळवून घ्यायचा प्रयत्न करते, तसं तूही कर असं आई म्हणते. त्यावर मी नंदिनी नाहीये तर काव्या असं उत्तर काव्या देते. आई काव्याची बॅग भरण्यासाठी कपाट उघडते. तेव्हा तिला जीवा आणि काव्याचा फोटो असलेला लॉकेट दिसतं. तेव्हा काव्या तिचं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे असं कबूल करते. मालिकेच्या आगामी भागात आई तिला हे लग्न मोडू नकोस अशी हात जोडून विनंती करते. तितक्यात नंदिनी तिकडे येते आणि आई तिच्यापासून सगळं लपवत असते. चौघं एकत्र घरी जात असताना काव्या गाडी थांबवायला सांगते आणि खाली उतरा, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय असं म्हणते. काव्या तिच्या आणि जीवाच्या नात्याबद्दल सगळ्यांना सांगणार का हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, फक्त स्टार प्रवाहावर. आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.